जय श्रीकृष्ण. आपला मागच्या भागाचा पहिला प्रश्न होता, भगवान श्रीकृष्णांच्या बहिणीचे नाव काय? आणि उत्तर आहे सुभद्रा. दुसरा प्रश्न होता, भगवान श्रीकृष्णांच्या भावाचे नाव काय? आणि उत्तर आहे बलराम. आणि तिसरा प्रश्न होता, भगवान श्रीकृष्णांची मानलेली बहीण कोण? उत्तर आहे द्रौपदी. आता आजची गोष्ट. वडील आणि 3 मुलगे. एके दिवशी वडिलांनी कामावर जाताना आपल्या 3 मुलांना म्हणजे रज, तम आणि सत्व यांना प्रत्येकी 500 रुपये दिले आणि त्यांना सांगितलं की संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमची खोली या पैशातून वस्तू आणून भरा. मी संध्याकाळी घरी आल्यावर तुम्ही पैशांचे काय केले ते बघीन. वडील संध्याकाळी कामावरून परत आले. हातपाय धुवून मुलांच्या खोलीत गेले. मुलांनी वेळ आणि पैशाचा काय उपयोग केला हे जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता होती. वडील पहिल्या मुलाच्या म्हणजे रजच्या खोलीत आले. पहिल्या मुलाने बाजारातून पताका, माळा, फुले अशा शोभेच्या वस्तू आणून खोली सजवली होती. खोली खूप छान दिसत होती. त्याने वडिलांना खुर्चीवर बसवले, पाणी दिले, नमस्कार केला. देखणी खोली बघून आणि मुलाचे वागणे बघून वडिलांना खूप आनंद झाला. वडील दुसऱ्या मुलांकडे गेले. दुसऱ्या मुलाने म्हणजे तमने वडिलांनी दिलेल्या पैशातून सकाळी मित्रांबरोबर सिनेमा बघितला. त्यानंतर तो हॉटेलमध्ये खाऊन नुकताच घरी परतला होता. साहजिकच त्याची खोली अस्ताव्यस्त होती. वडिलांनी त्याला त्याच्या अशा वागण्याचे कारण विचारले. त्यावर तो म्हणाला, तुम्ही मला पैसे दिले तेव्हा ते माझे झाले. त्याचे काय करायचे हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. तुम्ही एरवी पैसे देत नाही म्हणून मी ते खर्च केले. वडील यावर काही न बोलता खोलीच्या बाहेर पडले. त्या मुलाने बिछाण्यावरून उठायचेही कष्ट घेतले नाहीत. थोड्याशा विमनस्क मनस्थितीतच वडील तिसऱ्या मुलाच्या म्हणजे सत्वच्या खोलीत गेले. खोलीत दारातच त्यांना सुगंध जाणवला. आत पाऊल टाकल्यावर खोली आवरलेली, नीटनेटकी होती. टेबलावर एका फुलदाणीत ताजे पाणी भरून त्याच्यात ताजी ताजी फुले होती. त्याच टेबलावर कृष्णाच्या मूर्तीला सुरेख हार घातला होता. समोर दिवा तेवत होता. बाजूलाच ताजी फळे आणि मिठाई होती. वडिलांना त्यांनी बसायला सांगितले. त्यांची चौकशी केली. त्यांना पाणी दिले. एका ताटलीत फळांच्या फोडी आणि मिठाई दिली. वडिलांना भूक लागलीच होती. खाऊन झाल्यावर एक सुंदर पत्र दिले. त्यात त्याने वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. ते पत्र वाचून वडिलांचे डोळे भरून आले. इतक्यात मुलाने उरलेले पैसे वडिलांना परत केले. वडिलांनी आश्चर्याने विचारले की पैसे उरले कसे? त्यावर तो मुलगा म्हणाला, मूर्ती आणि फुले घरचीच आहेत. मी फक्त मिठाई आणि फळे विकत आणली. तुम्ही आल्यावर तुम्हाला खोलीत प्रसन्न आणि ताजे तवाने वाटावे इतकीच माझी इच्छा होती. पैसे मिळवायला खूप कष्ट पडतात हे मला माहिती आहे. त्यामुळे केवळ माझे कौतुक व्हावे म्हणून ते खर्च करणे मला पटले नाही. मुलाच्या या उत्तराने वडिलांना खूप अभिमान वाटला. ते मुलाला म्हणाले की खोली नाही तर माझे मनही प्रसन्नतेने भरून गेले आहे. तात्पर्य काय आहे की माणसाचा उपजत स्वभाव तसे त्याचे वागणे असते. वागण्यावरून त्याचा विचार आणि बुद्धी दिसून येते, ज्याचा परिणाम त्याच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो. आणि याचा गर्भित अर्थ हा आहे की श्रद्धेचे 3 प्रकार असतात, राजस, तामस आणि सात्विक. राजस लोक म्हणजे आपल्या गोष्टीतल्या राज म्हणजे प्रत्येक काम फायदा बघून प्रदर्शनासाठी करतात. मान मिळावा, इतरांनी कौतुक करावे म्हणून करतात. तामस लोक म्हणजे आपल्या गोष्टीतला तम, हट्टी, दुराग्रही, आक्रस्ताळीपणाने इतरांना त्रास होईल असे वागतात. इतरांना तुच्छ लेखतात, त्यांचा अपमान करतात. आणि सात्विक लोक म्हणजे आपल्या गोष्टीतला सत्व, प्रत्येक काम कर्तव्य भावनेने, निरपेक्ष वृत्तीने करतात. नेहमी शांत, प्रसन्न, दुसऱ्यांना मदत करणारे असे त्यांचे वर्तन असते. देवाला स्मरून प्रत्येक काम करावे. आपल्याकडे जे आहे ती सर्व ईश्वराची कृपा आहे आणि प्रत्येक कार्य ईश्वरी इच्छेनेच होत आहे असे श्रद्धायुक्त शुद्ध आचरण हवे असे सांगणारा श्रद्धात्रय विभाग योगो असा हा 17वा अध्याय. श्लोक
28. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. आता आजचा प्रश्न. श्रीकृष्णाचा लाडका मित्र कोण? आजचा प्रश्न. श्रीकृष्णाचा लाडका मित्र कोण?